नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत श्री विष्णूंचा दुसरा अवतार म्हणजेच कूर्मावतार। आता भगवान विष्णूंनी एका कासवाच्या रूपात का जन्म घेतला ह्यामागची एक रंजक गोष्ट आपण आज बघणार आहोत। तर ही खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। तेव्हा दैत्य आणि देव म्हणजेच राक्षस आणि देव ह्यांचं घनघोर युद्ध झालं आणि त्या देवांना राक्षसांनी हरवलं। देवांचं खूप मोठं नुकसान झालं आणि राक्षस वरचढ झाले। तेव्हा राक्षसांचा एक राजा होता, त्याचं नाव होतं बलिराजा। सगळे देव चिंतेत पडले की आता करायचं काय, आणि पुढे जाऊन जर दैत्य म्हणजेच राक्षस जिंकले तर काय होईल। सगळे चिंतेत पडले। मग ब्रह्मदेव आणि इंद्रदेव हे आले विष्णूंकडे। त्यांना साकडं घालून त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली। मग विष्णू म्हणाले, ह्यावर एकच उपाय, आपल्याला म्हणजेच देवांना अमृत मिळवावं लागेल आणि अमरत्व प्राप्त करून घ्यावं लागेल। पण त्यासाठी देवांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील आणि दैत्यांसोबत हात मिळवणी करावी लागेल। इंद्राला काही समजलं नाही। तेव्हा श्री विष्णूंनी त्याला समुद्र मंथनाबद्दल सांगितलं आणि हेही सांगितलं की त्या समुद्र मंथनातून अमृत बाहेर येईल आणि ते अमृत बाहेर काढण्यासाठी तुम्हाला दैत्यांशी हात मिळवणी करावी लागेल। कदाचित असंही होईल की ते अमृत जेव्हा बाहेर येईल तेव्हा बळाच्या जोरावरती राक्षस ते हासिल करतील, ते मिळवतील। पण तेव्हा शांत राहायचं, अजिबात युद्ध वगैरे करायचं नाही। पुढचं सगळं जे काय होईल ते मी बघून घेईन। देवांना अमृत मिळवून देण्याची जबाबदारी माझी। मग झालं, ठरलं। इंद्रदेव गेले राक्षसांच्या राजाकडे म्हणजेच बलीकडे, आणि बलीकडे गेल्यावर त्यांनी त्याच्याशी हात मिळवणी केली आणि त्याला हेही सांगितलं की त्या समुद्र मंथनातून निरनिराळी रत्न निघतील, अद्भुत गोष्टी निघतील, त्या आपण समसमान वाटून घेऊ, त्यातनं अमृतही निघेल। त्या अमृताचं नाव ऐकून बलिराजा आणि राक्षसांच्या तोंडाला पाणी सुटलं। त्यांनी विचार केला, ह्या देवांना एकदा आपण ते अमृत हासिल करू, आपण ते मिळवू आणि मग देवांना कपटाने हरवून ते अमृत आपणच पिऊन अमर होऊया। असे ते राक्षसही समुद्र मंथनाला तयार झाले। आता विचार करा, एवढा मोठा समुद्र घुसळायचा म्हणजे रवी पण तेवढीच मोठी हवी ना। मग ठरलं, मंदार पर्वत वापरायचं ठरलं। पण मंदार पर्वत उचलून समुद्रात आणण्यासाठी केवढी मोठी ताकद लागेल। देव आणि राक्षस दोघंही मिळून तो मंदार पर्वत उचलून आणायचा प्रयत्न करू लागले। पण तो एवढा जड होता की विष्णूंनी शेवटी आपल्या गरुड देवाला विनंती केली त्यांना मदत करायची। मग गरुड देवाने त्यांना मदत करून तो मंदार पर्वत समुद्रात आणला। आता त्यांना एक मोठी दोरी हवी होती। मग काय झालं, देवानी वासुकी देवाला म्हणजेच वासुकी नागाला विनंती केली आणि वासुकी नाग तयार झाला दोरी बनण्यासाठी। अशा प्रकारे ती मोठी रवी आणि त्याची दोरी तयार झाली आणि समुद्र मंथन चालू झालं। शेपटीकडचा भाग पकडला होता देवानी आणि नागाचा तोंडाकडचा भाग पकडला होता दैत्याने। समुद्र मंथन चालू झालं। तो मेरू पर्वत घुसळला जाऊ लागला, पण त्या पर्वताच्या खाली काही आधार नव्हता। त्याच्यामुळे तो समुद्रात खाली खाली जायला लागला आणि समुद्र मंथन बंद पडलं। आता करायचं काय। त्यावेळेला भगवान विष्णूंनी कूर्म अवतार धारण केला। कूर्म म्हणजे कासवाचा अवतार धारण केला। एक विशाल काय कासव, आणि त्या कासवाने खाली जाऊन आपल्या पाठीने त्या मेरू, तो जो मंदार होता त्याला आधार दिला आणि त्याच्यामुळे समुद्र मंथन परत सुरळीत चालू झालं। त्यातून पहिलं बाहेर पडलं ते म्हणजे हलाहल विष। ते विष एवढं जहाल होतं की ते नुसतं विष बाहेर पडल्यावरच सगळी झाडं कोमेजून गेली। देव आणि दानव ह्यांची परिस्थिती खूप बिकट झाली। तेव्हा सगळ्यांनी मिळून श्री शंकराला साकडं घातलं आणि शंकरांनी सुद्धा ते विष प्राशन केलं। ते विष इतकं जहाल होतं की प्रत्यक्ष महादेवांचाही घशामध्ये आग लागल्यासारखा जळजळ उत्पन्न झाली आणि त्यांचा घसा निळा पडला। म्हणून आपण शंकर देवाला नीळकंठ असंही म्हणतो। त्याच्यानंतर कौस्तुभ, प्राजक्त, निरनिराळी रत्न, खूप काही अद्भुत गोष्टी त्यातून बाहेर पडल्या।
आणि सरते शेवटी समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन बाहेर आले. तो अमृताचा कलश बघून दैत्य आणि देव ह्या दोघांनी समुद्रमंथन थांबवलं. पण दैत्य ठरले वरचढ. त्यांनी देवांकडनं ते हिसकावून तो अमृत कलश आपला ताब्यात घेतला. विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सगळे देव शांत बसले. कोणी काहीच युद्ध केलं नाही. पण आता करायचं काय? पण शब्द दिल्याप्रमाणे भगवान विष्णू तिथे प्रगट झाले आणि त्यांनी ह्या वेळेला एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि ही म्हणजेच मोहिनी. आणि ते राक्षसांकडे गेले. मोहिनीच्या रूपावर, तिच्या गोडगोड बोलण्यावर सगळे राक्षस भुलले आणि ते तिची वाहवा करू लागले. इकडे देव आणि राक्षस ह्यांचं भांडण चालूच होतं त्या अमृतावरून. मग राक्षस म्हणाले, हे मोहिनी, आता तूच काय तो न्यायनिवाडा कर, तूच आमच्यामध्ये हे अमृत वाटायला मदत कर. मग मोहिनी म्हणाली, ठीक आहे, पण मला एकही प्रश्न विचारायचा नाही. एकही प्रश्न जरी मला विचारलात तरी मी हे बंद करेन. तर देव आणि दानव तिथे बसले एका रांगेत आणि एक एक करून मोहिनी पहिल्यांदा देवांना अमृत द्यायला लागली. आणि ती चपळप्रमाणे सगळ्या देवांना अमृत देत देत जेव्हा शेवटचा देव बसलेला होता तोपर्यंत तिने अमृत सगळं संपवून टाकलं. आणि हे दैत्यांच्या खूप उशिरा लक्षात आलं, राक्षसांच्या उशिरा लक्षात आलं. आणि मग शेवटी राक्षस आणि देव ह्यांच्यात घनघोर युद्ध झालं. पण शेवटी विष्णूंनी आपला वज्रावतार धारण केला. वज्र अस्त्र जेव्हा त्यांनी बाहेर काढलं तेव्हा त्या राक्षसांची पळता भुई थोडी झाली आणि देवांचा विजय झाला. तर अशी आहे ही कुर्मावताराची म्हणजेच कासवाच्या जन्माची, विष्णू भगवानांची या दुसऱ्या अवताराची गोष्ट. नमस्कार.